श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। दत्त जयंती, ज्याला आपण दत्तात्रेय जयंती असेही म्हणतो, हा एक हिंदू सण आहे जो ब्रह्मा, विष्णू आणि शिव या हिंदू त्रिमूर्तीचे एकत्रित अवतार भगवान श्री दत्तात्रेय यांची जयंती साजरी करतो। 2023 मध्ये श्री दत्त जयंती मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल। या शुभ सोहळ्याचे महत्त्व आणि विधी याबद्दल आपण आज या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत। त्यातील नंबर 1, भगवान दत्तात्रेय यांची ओळख। नंबर 2, दत्त जयंतीचे पूजा विधी। नंबर 3, दत्त जयंतीच्या पूजेसाठी विशेष मंत्र आणि बीज मंत्र। नंबर 4, दत्त जयंती आरती। नंबर 5, दत्त जयंती 2023 चे उपवास वेळापत्रक। नंबर 6, दत्त जयंतीचे पौराणिक कथा। नंबर 7, दत्त जयंती याबद्दल माहिती। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसा। नंबर 1, भगवान दत्तात्रेय यांची ओळख। भगवान दत्तात्रेय हे सर्व गुरूंचे गुरु, सर्व ज्ञानाचे स्वामी आणि सर्व बुद्धीचे उगमस्थान मानले जातात। विविध पंथ आणि परंपरा, विशेषतः दत्त संप्रदाय ज्याचा उगम त्यांच्या शिकवणीतून झाला आहे, त्यांचा आदर आहे। ते नाथ परंपरेशी देखील संबंधित आहे, ज्यात योग आणि ध्यानाचा अभ्यासावर जोर दिला जातो। नंबर 2, दत्त जयंतीचे पूजा आणि विधी। शुभ्र आसनावर श्री दत्तांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी। शुद्ध पाण्याने अभिषेक करावा। धूप, दिवा, फुले, नैवेद्य अर्पण करावी। दत्ताला पांढऱ्या रंगाची फुले किंवा मिठाई अर्पण करावी। दत्त जयंतीच्या पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते। पूजेच्या शेवटी दत्त स्तोत्राचे पठण करावे। उपवासाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करावा। भगवान दत्तात्रेयाची प्रतिमा किंवा चित्र घेऊन त्यावर हळद, सिंदूर आणि चंदनाचा लेप करावा। त्यांना मिठाई, अगरबत्ती, फूल आणि दीप अर्पण करावे। त्यांच्या बालरूपाची पूजा करावी। त्यांचे मंत्र जाप करावे आणि जीवनमुक्त गीता आणि अवधूत गीताचे श्लोक वाचावे। उपवासाच्या शेवटी त्यांची आरती करावी। नंबर 3, श्री दत्त जयंतीच्या पूजेसाठी विशेष मंत्र आणि बीज मंत्र। दत्तात्रेय महामंत्र। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। बीज मंत्र ओम द्रा दत्त गायत्री मंत्र। ओम दिगंबराय विघ्नहे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्ते प्रचोदयात्। तंत्रोक्त दत्तात्रेय मंत्र ओम द्रोम दत्तात्रेय नमः। नंबर 4, दत्त जयंती आरती। जयदेव जयदेव श्री गुरुदत्ता, आरती ओवाळितो हरली भवचिंता। त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राना। नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधीन ये ध्याना। जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळितो हरली भवचिंता। सबाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात। पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचाही पुरलास अंत। जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळितो हरली भवचिंता। दत्त येऊनिया उभा ठाकला, भावे साष्टांगे प्राणिपात केला। प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला। जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळितो हरली भवचिंता। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन। मी तू पणाची झाली बोळवण,
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळितो हरली भवचिंता। नंबर 5, दत्त जयंती 2023चे उपवास वेळापत्रक। दत्त जयंती 2023ची तारीख मंगळवार 26 डिसेंबर 2023। पौर्णिमा तिथी प्रारंभ 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 5:46 पौर्णिमा तिथी समाप्ती। 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6:02 उपवास वेळ 26 डिसेंबर 2023 रोजी सूर्योदयापासून 27 डिसेंबर 2023 रोजी सूर्यास्तापर्यंत। नंबर 6, दत्त जयंतीचे पौराणिक कथा। पौराणिक कथेनुसार भगवान दत्तात्रेयांचा जन्म ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनुसया यांच्या पोटी झाला, जे अत्यंत धर्मनिष्ठ आणि सद्गुणी होते। अनुसयेने ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या त्रिमूर्ती समान पुत्र मिळावा म्हणून कठोर तपश्चर्या केली होती। देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती ज्या त्रिमूर्तीच्या पत्नी होत्या, त्यांना अनुसयाचा मत्सर झाला आणि त्यांनी त्यांच्या पतींना तिच्या पवित्रतेची चाचणी घेण्यास सांगितले। तिन्ही देवांनी ऋषींचा वेश धारण केला आणि अनुसयाला भेट दिली आणि तिला नग्नावस्थेत भोजन देण्यास सांगितले। अनुसयाने तिच्या भक्तीच्या सामर्थ्याने त्यांना लहान मुलाप्रमाणे रूपांतरित केले आणि त्यांना स्तनपान दिले। जेव्हा अत्री आपल्या आश्रमात परतला तेव्हा त्याने 3 बाळांना पाहिले आणि त्यांना मिठी मारली आणि त्यांचे रूपांतर 3 डोके आणि 6 हात असलेल्या एका मुलामध्ये केले। त्यानंतर तिन्ही देवी अनुसयाकडे आल्या आणि माफी मागितली आणि त्यांना त्यांचे पती परत करण्याची विनंती केली। अनुसयाने सहमती दर्शवली आणि त्रिमूर्ती त्यांच्या मूळ स्वरूपात प्रगट झाली। त्यांनी या जोडप्याला दत्तात्रेय नावाचा मुलगा दिला। भगवान दत्तात्रेय 24 गुरूंकडून शिकले असे म्हणतात, ज्यात प्राणी, वनस्पती, घटक आणि मानव यांचा समावेश आहे। त्यांनी श्रीपाद, श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा यासारख्या शिष्यांना आत्मसाक्षात्कार, अलिप्तता, सेवा आणि भक्तीची तत्त्वे शिकवली। 4 वेदांचे प्रतिनिधित्व करणारे 3 डोके, 6 हात आणि 4 कुत्रे असलेले एक तरुण तपस्वी म्हणून त्याचे चित्रण करण्यात आले। त्यांच्या हातात शंख, चकती, जपमाळ, पाण्याचे भांडे, त्रिशूळ आणि डमरू अशी विविध चिन्हे आहेत। नंबर 7, दत्त जयंतीबद्दल माहिती। दत्त जयंती संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या अनुयायाकडून मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरी केली जाते। या दिवशी भक्त उपवास करतात आणि पूजा, जाप, ध्यान आणि दान करतात। ते भगवान दत्तात्रेयांच्या मंदिरांना भेट देतात आणि फुले, फळे, धूप, दिवे आणि मिठाई देतात। ते भगवान दत्तात्रेयांच्या कथा आणि शिकवण देखील ऐकतात आणि आनंद, समृद्धी आणि ज्ञानासाठी त्यांचे आशीर्वाद घेतात। भगवान दत्तात्रेयांची काही प्रसिद्ध मंदिरे गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबर, पिठापुरम, कुरवपूर, गिरनार आणि माहूर येथे आहे। ही ठिकाणे दत्त जयंतीच्या वेळी हजारो यात्रेकरूंना आकर्षित करतात, जे अभिषेक, आरती, पालखी मिरवणूक, अन्नदान आणि कीर्तन यासारख्या विविध विधी आणि समारंभामध्ये सहभागी होतात। भक्त भगवान दत्तात्रेयांचे गुणगान गातात आणि त्यांच्या कृपेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात। तेव्हा वातावरण आनंद, शांती आणि सौहार्दाने भरलेले आहे। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।